नमस्कार. कॉफी विथ माधव या प्रोग्राममध्ये आता तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूज. या एकूण निवडणुका झाल्या आणि निवडणुकांचे निकाल लागले. आपले नगरसेवक निवडून आले. आता महापौरांच्या निवडणुकीसाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. आम्ही आता या शोमधून तुम्हाला निवडून आलेले नगरसेवक आणि पराभूत नगरसेवक जे होते आणि पराभूतही झाले अशा सगळ्यांची भेटीगाठी घालून देणार आहोत. प्रत्यक्ष फील्डमध्ये कसं राजकारण झालं, यासोबत जो निवडून आलाय नगरसेवक त्याच्याबद्दल किती माहिती आहे लोकांना, त्यांचे ते आश्वासनं, ते जाहीरनामे, ते वचननामे ते एका साईडला राहतात. ते 5 वर्षानंतर लोक विसरून जातात. आता 15 वर्षात तुम्ही विसरून जाल, पण माणूस लक्षात ठेवाल. आणि अनेक वर्ष आपल्याकडे जो माणूस बघतो आपण, त्याचं ना बॅकग्राऊंड माहीत असते, ना त्याचा इतिहास माहीत असते. आपण फक्त कधी पक्षाचं चिन्ह किंवा मग पोस्टरवरून किंवा प्रचारावरून. पण आपण जरा या प्रोग्राममध्ये थोडंसं वेगळेपण दाखवणार आहोत. ते हे की त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं घडलं, विशेषतः महिला नगरसेविका किंवा महिला राजकीय नेत्या या व्यासपीठापर्यंत येईपर्यंत कशा आल्या, त्यांचं जीवन संघर्षमय होतं की कोणी धक्का देऊन पुढे आणलं, की कोणी पाठीशी राहिलं, की मॅडम फक्त सही करतात. काय आहे हे प्रत्येकाशी मला बोलायचं आहे. आज अंबापेठ प्रभाग जो खूप गाजला, खूप गरजला आणि त्याच्यामुळे राजकारण बरंच बदललं, त्या प्रभागाच्या दुसऱ्यांदा ज्या नगरसेविका झाल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या लविना हर्षमसोबत आहेत. लविना ताई, तुमचं स्वागत आहे. आणि ही चर्चा किंवा हा संवाद किंवा हा इंटरव्ह्यू काय म्हणा तुम्ही, साक्षात्कार म्हटलं तरी चालेल, कारण देवी असल्यामुळे साक्षात्कार हा शब्द हिंदी असला तरी चांगला वाटतो. तर या साक्षात्कारमध्ये म्हणजे या मुलाखतीमध्ये तुम्हाला काही प्रश्न करायचे असले जरूर तुम्ही कमेंट्समध्ये करा आमच्या. आणि मंडल न्यूज तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा, लाईक करा, शेअर करा. आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. खरं म्हणजे हा प्रवास जो आहे नगरसेविका बनणं म्हणजे अगदी ग्राउंडवरचा प्रवास आहे. अगदी राजकारणाचा पहिली पायरी जी आहे ती तिथे आहे. तेव्हा लोकांशी रोज संबंध येणार आहे. निवडून आल्यानंतर तर येणारच आहे. निवडणुकीत उभे राहतात त्यामुळे असतात आणि काम करत करतच तिथपर्यंत पोहोचावं लागतंय. नवीन तुमची ही दुसरी निवडणूक. पहिली निवडणूकच्या पहिले तुम्ही कधी ऍक्टिव्ह झाला पॉलिटिकली? मी 2012ला जेव्हा निवडणूक होती तर तेव्हा मी ऍक्टिव्ह झालेली होती. मग त्याआधी थोडंसं कसं मी कधी विचारही नव्हता केला की बा मी कधी राजकारणामध्ये पाऊल टाकेल म्हणून. पण असं होतं की माझे मिस्टर आहेत, त्यांना थोडा इंटरेस्ट होता. तर ते गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे, बरोबर. तर त्यामुळे ते समोर येऊ शकत नव्हते, म्हणून त्यांनी थोडंसं मला समोर पुशअप केलं की बा तू समोर जा. पण तुम्हाला वाटायचं का असं काही केलं पाहिजे म्हणून? नाही, मी इमॅजिन म्हणजे विचारही नाही करू शकत की मी कधी राजकारणामध्ये येईल म्हणून. कधी विचार नव्हता केला? कधीच नव्हता केला विचार. अच्छा. आणि असं होतं की बा 10 लोक राहिले की त्यामध्ये जायला मला अशी भीती वाटत होती, बा 10 लोक आहे, मी कशी जाईल, कशी बोलेल, इतक्या लोकांमध्ये कसं मी हे करेल. तर पण ते त्यांनी मला समोर केलं. तू खंबीरपणे उभी राहा म्हणे, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणे, तू करू शकते, तू जा म्हणे समोर. पण मग 12 मध्ये मला वाटतं मी सुरुवात केली, जवळजवळ 14 वर्ष झाली. या 14 वर्षामध्ये पहिली निवडणूक कधी लढलात? 12 मध्येच लढली ना मी. म्हणजे माझं समाजकारण, समाजसेवा माझी चालूच होती. आता काय काम करायचं, समाजकारण काय करायचं? कोणी आलं आपल्या समस्या घेऊन, आता गरीब लोक असतात, काही त्यांचं महानगरपालिकेचे काही काम होत नव्हते, तर ते घेऊन येत होते जवळ की बा ताई आम्हाला असं करायचं आहे. आणि जे काही समस्या असतात ते आपण मग समाजातून करत होतो. पण एक प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून तर हे समोर न येता हे करत होते, मी करत होते, 2 जण करत होते. एक प्लॅटफॉर्म चांगला पाहिजे म्हणून त्यांनी मला तू समोर हो, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून त्यांनी मला समोर केलं. आणि मग कामाला सुरुवात केली. पहिली निवडणूक 12ची. ती कशी? ती 12ला निवडणूक मध्ये मला उभं राहायचं होतं. तर मी सगळ्याच पक्षाकडे गेली की बा मला. तोपर्यंत कोणाच्या पक्षाचं काम करत होत्या? नाही, तोपर्यंत मी समाजसेवा करत होते, इंडिव्हिज्युअल समाजसेवा करत होती की करायचं आहे म्हणून. तर मी गेली, तर मग तिथे मला बोलण्यात आलं की बा तुम्ही नवीन आहे बा, आम्ही तुम्हाला कसं
एकदम chance डायरेक्ट देणार? कसा चान्स देणार, तर हा. मी म्हटलं ठीक आहे. हम्म, मग असं करून मला उभंच राहायचं होतं. हम्म. अं, ते ठान लिया आपने. हाँ ठान लिया था और किसी ने सामने से बोला था हा. की मी त्यांचं नाव नाही घेणार. Yes. त्यांनी सांगितलं होतं यांना बोलून, त्यांना माहिती पडलं की बा मी उभी राहणार आहे म्हणून. ओके. तर म्हणे तुमची बायको जर ज्या दिवशी फॉर्म भरेल तुमचे म्हणजे हे होणार म्हणे, तुमचं ट्रान्सफर होणार म्हणे, तिला 5 वोटही नाही भेटणार म्हणे. हम्म. असं म्हटलं त्यांनी 4 चौकात. तर मग पक्षाने जेव्हा मला तिकीट नाही दिली तर मग मी असा विचार केला, मी तर निवडून येणार नाही, मला माहिती आहे. हम्म. तर पण मला ते हे दाखवायचं होतं की बा 5 नाही तर मी 500 पेक्षा जास्त मतं घेऊ शकते. बरोबर. तर मग मी विचार केला की बा आता मला उभं राहायचंच आहे हम्म, आणि दाखवायचं आहे हम्म, हम्म, हम्म. समोरच्यांना. आणि मग म्हणून किती मी मतं घेतली पहिल्या मग मी ह्याने? 597 अपक्ष मतं. राहिले? नाही, मी या स्वाभिमानकडनं मग मला भेटली तिकीट, हा. मग मी उभी राहिली. आणि मग आपला पराभव झाला असं. हा. तेव्हा कोण होतं विरोधात डायरेक्ट? तेव्हा या होत्या आपल्या भाजपच्या हेमलता साऊ. अच्छा, तेव्हा हेमलता त्या साऊ होत्या. हा त्या माझ्या विरोधात होत्या. त्या निवडून आल्या मग? त्या निवडून आल्या मग. अच्छा. आणि मी पण आता पराभव झाला, मग लोक बोलतात वगैरे हा असं. मग मी मग बसली कसं नाही. फ्रस्ट्रेशन आलं का? फर्स्ट स्टेशन नाही आलं, अच्छा. कारण मला माहिती होतं समोर मला अजून जायचं आहे. हा. अजून खूप म्हणजे ते तयारी झाली होती आता. तयारी पूर्ण पक्की झाली होती की म्हणजे आता तुमच्या मिस्टरांनी पुन्हा ढकललं तुम्हाला? ढकललं तर मी पूर्ण घुसली त्यात. म्हणजे मागं मग मी पलटलीच नाही अच्छा, की ओके. नाही बा झालं आता मी नाही हे करणार, हा. आता मला जमणार नाही. तर हा. मग मी पूर्ण, पण त्यांची इच्छा होती हम्म. की तुला करून दाखवायचं, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पूर्णपणे याच्यात क्या बात घुसली. आहे. आणि मग पुढची निवडणूक पुढची निवडणूक मी 2017ला लढल्या, लढल्या आणि पक्ष? भाजप पक्षाने मला तिकीट दिलं. माझ्यावर तोपर्यंत विश्वास काम टाकून काम पाहून काम ते पाहून 500 कामात आले तुमच्या. ते जे 500 कामात आले. हा. आणि जे 2013 पासून हम्म. मी भाजपमध्ये गेली. भाजपमध्ये राहून मी ग्राउंड कुठल्या लेवलवर पक्षाचे काही पद वगैरे घेतले? मी 2013ला मी भाजपमध्ये गेली हम्म. आणि तेव्हा मला उपाध्यक्ष पद होतं महिला मोर्चाचं. मग अच्छा. त्यानंतर मी काम केलं. मग हम्म. त्यानंतर महिला मोर्चाचं मला सेक्रेटरीचं पद होतं, सरचिटणीसचं. मग त्यामध्ये काम पक्षात केलं. काम करायला लागले? पक्षात ग्राउंड लेवलवर आम्ही काम करत होतो आणि हम्म. भाजपचं पूर्ण जे काही सरकारच्या योजना आहे महिलांपर्यंत ग्राउंड लेवल पर्यंत ते पोहोचवणं. पोहोचवणं सगळं आणि पक्षाचं मग काम. तुम्ही तिकीट मिळालं? मग मला ते तो सगळं आता सारखा काहून सीन होता का? मागे मारामारी, कापाकापी, तेव्हाही तिकीट तसंच होतं. सीन कॉमन. सेम, म्हणजे आमचा अंबापेठ गौरक्षण नमुना प्रभागच तसा आहे हा. की तो प्युअर बीजेपी आहे. हा. आणि त्याच प्रभागामध्ये सगळ्यात जास्त मागणाऱ्या लोकांची, तिकीट मागणाऱ्या संख्या लोकांची जास्त. संख्या जास्त असते, कारण की तो क्रीम एरिया आणि सिटी एरिया आहे हम्म. आणि हार्ट ऑफ सिटी अमरावती आहे. करेक्ट. तर त्यामुळे तिथं जास्त लोड आहे. लोड आहे आणि प्रेशर पण खूप आहे. बरं, मग तुम्ही निवडणूक लढवली, कोण होतं विरोधात? तेव्हा माझ्या विरोधात सेनाची ही होती, श्रद्धा गहलोत. अच्छा, श्रद्धाताई तुमच्या विरुद्ध होत्या. हा. निवडून कोण आला मग? निवडून मी आली अच्छा. 2017ला. किती फरक आला तो मतांचा? 6,700 मतं होते. 500 ते 6,000 हो. असा रेंज पकडला तुम्ही आणि निवडून आल्या. निवडून आली. काय केलं 5 वर्ष? असं 5 लोकांनी मला विचारलं असेल कदाचित, या 5 वर्ष म्हणजे निवडणूक उभ्या राहिल्या तर. पण तुम्ही काय सांगाल की मी 5 वर्षात हे काम करू शकले? 5 वर्षात मी खूप कामं केले आहे. असं प्रमुख काम सांगायचं? प्रमुख काम एक असं होतं की तारासाहेब बगीचा आहे, बरं. रघुवीरचं बॅक साईड, आपला हा. झोन नंबर 2 आहे. बरं. त्याच्या बाजूला तारासाहेब बगीचा आहे, नरसंग टेकडी म्हणतात त्याला, जुनं नाव आहे त्यांचं. बरं. तर तिथे कमीत कमी 200 घरं आहे. यादव समाज आहे तो पूर्ण तिथे. तर तिथे जेव्हा मी 2017ला निवडून आली तेव्हा मी झोन सभापती होती 2 नंबर झोनला. ओके. तर तिथे लोक माझ्याजवळ एक निवेदन घेऊन आले की मॅडम म्हणे इथं जर काही दुर्घटना घडली तर रस्ता इतका छोटा आहे की तिथे ॲम्ब्युलन्स मोठी जात नाही. कधी आग लागली तर तिथे फायर ब्रिगेड पण जात नाही, गाडी पलटत नाही. तर मग अशा हे निवेदन माझ्याकडे आलं. आम्हाला थोडा जे महानगरपालिकेची भिंत अंदर करून पाहिजे आणि महानगरपालिकेची जागा घेऊन हा रोड मोठा करून तो रोड झाला त्या मंदिरा साईडला, तो कॉर्नरला. अच्छा, तो रोड खूप छोटा होता, म्हणजे एक गाडी जात नव्हती तिथे व्यवस्थित शेवटपर्यंत. तर तो मोठा करून पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही द्या. मग ते सगळं तयार करून मी
ते समोर केलं. हम्म, तर महानगरपालिकेची इतक्या इझिली जागा भेटत नाही. हम्म. महानगरपालिका देत नाही, बरोबर आहे. कारण तो जो ग्रेसिन हॉटेलचं मार्केट ना, हा तो भाग ग्रेसिन तोडून. तो भाग आहे. हो हो तर मग त्यासाठी मला खूप मेहनत लागली, खूप ताकद पण लागली. हम्म. आमसभेत प्रस्ताव ठेवून आम्ही मग तो जागा मागितली. ती जागा मला मिळाली. भेटली. अच्छा. ती भिंत उभारली, तो रस्ता मोठा केला. हम्म, मग 18 लाखाचा कॉन्क्रीट रस्ता तिथे मी केला. हम्म, चांगली मोठी जागा झाली. नवीन पोल लावले, नवीन वायरिंग केली तिथे. हम्म. हा माझ्या 2017 मधला सगळ्यात कार्यकाल मधला सगळ्यात मोठं काम आहे, अच्छा. की महानगरपालिकेची जागा जागा घेऊन घेणं. तो रस्ता मोठा करणे आणि बरोबर. तो रस्त्याचं बांधकाम करणे, कॉन्क्रीट रस्त्याचं. पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही महापालिकेत गेल्या असाल, हा म्हणजे तोपर्यंत पाहिलीच नसेल ना, पाहिली नवीन सभागृह वगैरे हा वगैरे. नवीन होती. काय वाटलं गेल्याबरोबर? अशी भीती वाटली की नाही, भीती तर नाही कस- वाटली दादा, भीती नाही वाटली. भीती नाही वाटली. महानगरपालिकेचं आणि माझा जो हे आहे रिश्ता तो पुराणा रिश्ता आहे. कसा? कारण की माझे मिस्टर महानगरपालिकेत आहे, हा, ते सर्व्हिस करतात. ओके. आणि सगळे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सगळे वहिनी ओळखीचे. ते ओळखीचे आहेत. म्हणून असं मला काही नवीन वाटलं पण नाही. सभागृहात गेल्यानंतर आपण एक नगरसेवक आहोत, हा ते ठीक आहे की एका कर्मचाऱ्याची पत्नी असणं आणि नगरसेवक असणं, जबाबदारी हा, घेऊन जबाबदारी घेऊन जा. काय पहिलं काय भाषण केलं तुम्ही? आठवतंय? पहिले आम्ही जो होता आमचा अंबानाला आहे, नमुन्याला लागून अंबानाला परिसर आहे. हम्म, हम्म. तो पावसाळ्यात तिथे नाही का पूर्ण पाणी जमा होऊन, म्हणजे जास्त पाऊस आला की तो पाणी वाहलं की ते पूर्ण बॅक मारतो, बरोबर. म्हणजे पूर्ण एरियात तो जमा होऊन जातो. तर तो विषय आम्ही पहिला घेतला होता की तिथे जे स्लॅब टाकला आहे अंबानाल्याचा, अंबानाल्यावर अंबादेवीचा. स्लॅब आहे अंबादेवीच्या परिसराला, हम्म. तो पूर्ण पाडून कसं ते पाडलं, तिचे पिलर कापले, तर तो जो पाणी आहे तो व्यवस्थित वाहून जाईल Correct. जेवढाही फोर्सने येईल. करेक्ट. तर पण हा ते झालं का काम? ते 2 पिलर कापल्या गेले, जे दोन. समोरचे 2 होते ना ते कापले गेले. ते कापल्या गेले. तर ते पाणी पूर्ण जाईल. थोडं पाणीचं आता कमी झालं. त्यावेळी 2017ला जेव्हा आम्ही निवडून आलो ना, तेव्हा पाणी खूप लोकांच्या गुडघ्यापर्यंत घरात गेलं होतं, घुसायचं. आता थोडं कमी झालं, त्याच्यामुळे ते कमी झालं. हा. तर तो पहिला आम्ही तुम्ही मुद्दा आता घेतला होता हे आमचा. असं काम केल्यानंतर आता मग निवडणूक आली. हा, 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर पुन्हा पक्षाकडे गेल्या, हा पुन्हा तिकीट मागितलं आणि गेले आणि तिकीट मिळालं. नाही काय त्यासाठी तो सीन जरा सांगा ना मला, तो नाही, ऐकायचं. त्यासाठी पण खूप सांगावं लागले. पहिले तर असं आहे दादा की तुमच्या असं थेट फाईट मध्ये कोण होतं? माझ्या फाईट मध्ये खूप जण होते. नाही, मग असं त्यांचं की तुमचं असं चालू होतं, असं कोणाचं नाव होतं? तसं जास्त माझंच नाव चालत होतं. जास्त नाही, माझंच प्रश्न नाव. गंभीर आहे जरा, थोडसा राजकारणातलं आतलं आहे, पण हा. असं काहीतरी असेल ना की उन्हें मिला के 19-20 हो रहा था, असं काही झालं काय? नाही, 19-20 नाही झालं, पण माझं नाव होतं. त्या श्रद्धाताई तिथे उभ्या होत्या. श्रद्धाताई होत्या, रश्मीताई हा, आता होत्या. रश्मीताईंचं काय? तुमच्या विरुद्ध रश्मीताई होत्या, हा, म्हणजे या त्या तर भाजपच होत्या ना. त्या भाजपात होत्या. त्यांना जसंच माहिती पडलं आता मला तिकीट भेटत नाही, तर ते डायरेक्ट राष्ट्रवादीत चालले गेले. अच्छा, मग तुम्ही प्रचार काय केला की काल हे भाजपात होते, आज राष्ट्रवादी झाले? नाही, मी असं कशाला विरोधात करणार आहे. मी माझे काम समोर ठेवून लोकांना सांगितलं की माझे हे काम होते, हे उरलेले आहे, हे मी समोर करेल, जे राहिलेले आहे ते मी करणार. अच्छा, असं ठेवून मी समोर चालले. खरं म्हणजे आम्ही प्रेक्षकांना असं प्रॉमिसच केलाय की राजकारणावर कमी बोलू, म्हणून मी त्यांना खूप असं ओढत नाहीये. त्याचं मुख्य कारण असं आहे की साधारणतः आपल्या देशामध्येच पूर्ण आपण सगळे पुरुष सत्ताक पद्धती आणि स्त्रियांची सत्ता आलेली, तसंही आपल्याला एकदम थोडं जड जातं. आता आग्रहानंच महिलांचाच वाढ केला किंवा महिलांसाठीच काळी जागा रिझर्व केल्या, स्वाभाविक आहे तिथं महिलाच उभ्या राहणार आहे. तिथं अजून तर पुरुष उभं राहत नाही. पण एक मी प्रश्न विचारणार आहे. त्यांनी सुरुवातीला कबुली केलं की त्यांच्या मिस्टरांना इंटरेस्ट होता, मग त्यांनी पुढे केलं. पण एकदा नगरसेवक तुम्ही झालात, 5 वर्ष नगरसेवक म्हणून तुम्ही काम केलं की घरून नाही, करायचे? मी साईन पण मी करते आणि ग्राउंड लेवलवर पण काम मीच करते. आता तयार झाले का तुम्ही? नाही, तेव्हाही मी 2017ला मी निवडून आली ना, त्यांचं मार्गदर्शन आहे मला. चित्र आहे, पण अनेक लोक नगरसेविका असतात, त्या मागे कोणते पुरुष दुसरा नगरसेवक असतो. नाही, ते येऊच नाही शकत, कारण की ते कर्मचारी महानगरपालिकेचे. अच्छा, जर एखादी फाईल साईन करायची राहिली तर मला न्यावं लागते. ते त्यांचे साहेब आहे, त्यांना नाही म्हणू शकत की बा साहेब तुम्ही साईन करा म्हणून.
तर मग तिथे तुम्ही मला हळूहळू जावं घडत लागतं. गेल्या. हा, मी हळूहळू करत चांगले गेली. वाईट अनुभवातला एखादा चांगला अनुभव सांगा या 5 वर्षातला, अधिकारांच्या बाबतीत किंवा काम करताना किंवा नाही, वाईट अनुभव. चांगले पण अनुभव आलेले आहे सगळे. म्हणजे काम असलं की सगळे आपल्याला कॉपरेट करतात. नाही मॅडम असं करा, हं, हे करा, असं कराल तर तुम्ही हे होईल म्हणून. हं. वाईट तर एवढे काही अनुभव आलेले नाही आहे. ओके. वाईट एवढे अनुभव आलेले नाही. वाईट नाही अनुभव आले. हा, वाईट नाही चांगले आले. आले. चांगलेच आलेले आहे. खरं तुमचं राजकारण पिंड नाही, तुम्ही अमरावतीकर आहात हो आणि हे साऊथ इंडियन आहेत. हो, साऊथ इंडियन आहे, तेलुगू. कसे भेटले तुम्ही? हे मी कॉलेजला होती तर माझी मैत्रीण कुठल्या आणि कॉलेजला होते? मी केल कॉलेजला काय होते. करत होत्या? मी केल कॉलेजला आर्ट्स मध्ये होती. ओके, हा. तर तिथे शिकत होत्या. शिकत होती मी. मग हे कुठे भेटले? हे यांच्या हर्षे कुठे भेटले? हर्षे यांच्या मित्रासोबत हा. आले होते आणि मी माझ्या मैत्रिणीसोबत जात होती. तर ते दोघं, त्यांचे मित्र आणि माझी मैत्रीण, ते मित्र होते. बरोबर. तर तिथे आमची भेट झाली. मग ओके. तेव्हा काय वय होतं तुमचं तेव्हा? तेव्हा माझं 19 वय होतं. आणि तुम्ही राहत कुठे? माहेर कुठे तुमचं? माझं माहेर कल्याण नगरला आहे. अच्छा, काय करायचे पालक वडील आई-वडील? माझे वडील पोलीस मध्ये होते. PSI होते. PSI होते. म्हणजे पोलीसची मुलगी असल्यामुळे ते भीती राहिलीच नाही मनात. हो, भीती म्हणजे तिथे होती भीती. बाबाची भीती होती, हा, पण तिथे लोकांची होती भीती भीती. नव्हती. हा, तिथे लोकांची नव्हती, बाबाची होती की बा आहे, बाबा असं आहे. म्हणजे काय रागवायचे का कधी? नाही, रागवायचे म्हणजे तसं नाही रागवलं. मी खूप लाडाची होती माझ्या बाबांच्या. अच्छा. खूपच लाडाची होती. किती बहीण भाऊ तुम्ही? आम्ही 2 बहिणी आहे, 1 भाऊ आहे. अच्छा. हं. आणि मग तुमचं 20व्या वर्षी लग्न झालं? हो, 20व्या वर्षी लग्न बरोबर झालं. ना? हो. तुम्ही इकडे आल्या. हा. या सीन मध्ये आता असा अनुभव आहे की बायको जेव्हा समाजकार्य करायला जाते, राजकारण करायला जाते किंवा नवरा पाठीशी असतो तर हे तर नोकरीत असतील, हं. पण मग घराचे सांभाळायचं आहे तुम्हाला लोकांनाही राजकारण. सांभाळायचं आहे. हा ताळमेल कसा बसवला? हा ताळमेल आम्ही सगळं मिळून करतो. अच्छा. आता माझे मिस्टर आहे, तुमची मातृभाषा तशी कोणती आहे? माझी मातृभाषा हिंदी आहे तरी तुम्ही चांगलं मराठी बोलता. आणि शिक्षण माझं मराठीमध्ये झालेलं आहे. अच्छा, म्हणून छान मराठी बोलता. आणि दोन्ही कसं, आपल्याला जिथं मराठी असली तिथे आपण मराठी बोलतो, हा, जिथे हिंदी असली तिथे आपण हिंदी म्हणजे बोलतो. चांगलं मराठी बोलता. हा. मग आज तुम्ही असं कसं काय मॅनेज केलं हे घर, संसार आणि राजकारण, पुन्हा निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी तयारी? ते पूर्ण फॅमिलीवर अवलंबून असते. अच्छा. माझी पूर्ण फॅमिली आहे. जसं आता माझे मिस्टर आहे हम्म. आणि मुलं आहे माझे, हा. ते सगळे जण, आणि थोडं आहे, मेड आहे थोडी, हम्म. तर त्या हेल्प करतात. आई येऊन जाते, माझे बहीण भाऊ येऊन जातात, ननंद आहे. सासू सासरे? सासू सासरे नाही आम्हाला. अच्छा, मग तुम्ही म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं तर मला सासू सासरे नव्हते. तुम्हाला माहित होतं का हे तमिळ आहेत म्हणून? हो, माहिती होतं. जेव्हा South Indian जेव्हा तेलुगू. पहिले भेटले तेव्हा? हो, माहिती होतं. भाषेचं काही मॅचिंगचा अडचण नाही, होते? भाषा म्हणजे यांच्या तिन्ही 3 पिढ्यापासून इथे राहत आहे. हा. यांच्या हेही मराठी आजीकडे बोलतात काय? नाही, हे हर्षे? हिंदी, यांची हिंदी मातृभाषा आहे. हिंदीच ओके. बोलतो आम्ही सगळे हा. घरी. तर यांच्या आजीकडे बोलतात, अच्छा. तेलुगू बोलतात, हा. आणि यांच्या आईला येत होती. पण हे हिंदीमध्येच सगळे यांचे शिक्षण हिंदी मराठीमध्ये झालेलं आहे, तर म्हणून जास्त यांना येत नाही. तुमची संस्कृती म्हणजे परदेशी लोकांची संस्कृती थोडी वेगळी, हा, तमिळ यांची वेगळी. वेगळी. मग काय मॅचिंग करायला की अडचण गेली मॅचिंग काय? म्हणजे ते थोडं पूर्ण मॅच करून घेतलं मी. अच्छा. थोडे ज्या त्या आमच्या खानपान पद्धत वेगळी, ते लोक राईस खाणार जास्त, हा. असं काही आहे? हो, थोडे राईस जास्त खातात, हा. पण थोडी त्यांची पद्धत आणि थोडी आमची पद्धत ते हम्म. थोडी सेम होती. हा. तर ते मी पाहून दोन संस्कृती कशा एकत्र आल्या? ते पाहून मी शिकली. यांची आत्या होती, माझी ननंद होती, ते सांगत होते असं करायचं वहिनी, हे असं करायचं. मग ते करत करत मी पूर्णपणे शिकून गेली. आता मी पूर्ण तमिळ झाले. पूर्ण तमिळ झाली. फक्त एवढं आहे, मला भाषा नाही येत. थोडी जे काही मेन जे आहे शब्द येतात मला. मुलं कोणती भाषा बोलतात? मुलं हिंदी बोलतात माझे. त्यांना येते का तमिळ? नाही, त्यांनाही थोडं ते अण्णा, वहिनी, ताता, म्हणजे जे काही आहे ते थोडं थोडं बोलतात. आता सध्या जे भाजपच्या कोर कमिटी आणि याच्यावर खूप आक्षेपी आले, तुम्ही हे ऐकले असतील. हो, ऐकले ना. काय वाटते तुम्हाला? तुमची काय कमेंट्स याच्यावर? नाही, माझी ही कमेंट्स आहे की जे काही डिसाईड होते ते सगळ्यांच्या सहमतीने होते. बरोबर. यात पर्टिक्युलर एक माणूस डिसाईड नाही करत. बरोबर. पूर्ण कोर कमिटी असते, जेवढी जी कोर कमिटी असते त्यांच्याकडनं जेवढेही नावं गेलेले राहतात ते सगळे मिळून जातात. तुझा माझा असं करून तिथे होत नाही. बरं. आणि त्याच्यापेक्षा जास्त की सर्वे असतो एक. अच्छा.
तुमचं होतं बावनकुळे का नाव सर्वेत नाव हो होतं? होतं ना नाव माझं. अच्छा. बावनकुळे साहेबांचा सर्वे वेगळा असतो, प्रवीण भाऊंचा सर्वे वेगळा असतो, मुख्यमंत्र्यांचा सर्वे वेगळा असतो, बोंडे साहेबांचा सर्वे वेगळा. असे वेगवेगळे सर्वे जे नावं निघतात हम्म, ते नावं मग लिस्टमध्ये जातात. हम्म. मग त्यावरून ते सगळे कोर कमिटी डिसाईड करते. आता पुढचे 5 वर्ष तुमच्याकडे आहे. हा, कोणते असे कामं आहे जे पटकन केली पाहिजे किंवा खूप महत्वाची प्रभागाची? प्रभागाचे सगळ्यात पटकन व्हायला पाहिजे तर जे स्वच्छता आहे हम्म. ती खूप ते तर म्हणजे अमरावती समस्या आहे स्वच्छता. खूप म्हणजे इतकी खराब आहे. आम्ही आता प्रचाराला गेलो ना की हा. आम्हाला ते पाहून खूप हे होत होतं की बा म्हणजे इतकं पहिला आपण फोकस तुमचा तो आहे. तोच आहे स्वच्छता बस. अच्छा. 2-2, 3-3 महिने नाल्या काढलेल्या नाहीये. ते पूर्ण चालू आहे. माझं आजपासून काम चालू झालेलं आहे. हम्म, हम्म. आज मी गणेश कॉलनी, देवरणकर नगर पूर्ण फिरली. तिकडचे पूर्ण करायला लावले त्यांना. ओके. तिचे तुमचं मग असं जनसंपर्क कार्यालय वगैरे असं? डायरेक्ट माझं घर रोडवरच आहे. अच्छा. ज्यांनाही जो वाटलं येतो तो- डायरेक्ट घरी येतो माझ्या. आणि मोबाईल नंबर आपण 24 घंटे अवेलेबल आहे. ओके. जेव्हाही त्यांना वाटलं रोडवरून खाली उतरलं, रोडवरूनही पाहिलं तर माझं घर समोरच दिसते. अच्छा. कधी पालकमध्ये तुमच्याशी बोलले प्रभागाच्या विकासाबद्दल? तुम्ही त्यांना काही मागितलं की हो, मी मागितलं आहे. मागच्या वेळेस आता आपला सिटी एरिया आहे माझा. तर सिटी एरिया आहे तर आमचा जो इलेक्ट्रिकचा लोड आहे ना हम्म, ते सबस्टेशनवर येतो. हम्म. तर तिचे साहेब लोक म्हणे की मॅडम आपल्याला तिकडनं लाईन घ्यावं लागते, लालखडीवरून तिकडनं आपली लाईन येते. बरं. तर त्यासाठी आपल्याला 33 केवीचं आपल्याला सबस्टेशन पाहिजे आणि ओके. त्यासाठी आपल्याला जागा पाहिजे. महानगरपालिकेची गव्हर्नमेंटची जागा पाहिजे. हम्म, हम्म. त्यासाठी पैसे आलेले आहे केंद्र सरकारकडनं. तर मी पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं होतं की बा आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी. राजापेठ पोलीस स्टेशन आहे ना त्याच्या बाजूला जी जागा आहे ती आपल्या याची आहे, हम्म. गव्हर्नमेंटची जागा आहे. तर ते मी निवेदन दिलं आहे. अर्ध्यापर्यंत काम पोहोचलं आहे. जे काही तिचे PR कार्ड होते जे मला मागितले होते तहसीलमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये, ते मी पूर्ण सबमिट केलेले आहे. हम्म, आता समोर आता निवडणुका लागल्या म्हणून ते काम थांबलं होतं. हम्म. पण आता समोर लागेल ते काम. 30 तारखेला महापौर निवडणूक आहे. हा, काय वाटते तुम्हाला कोण झालं पाहिजे? भाजपचा. आता तर ओपन असल्यामुळे जवळपास सगळ्याच नगरसेवकांना नगर- ही स्वप्न आहेत की आपला नंबर आपला लागेल. नंबर लागला पाहिजे. माझं पण स्वप्न आहे, माझा पण नंबर लागला पाहिजे म्हणून. तुम्हाला असं वाटतं की महापौर झालं पाहिजे? हो, वाटते ना. हा, की एकूण सगळ्या स्थितीमध्ये तुमची इच्छा आहे आहे, माझी पण इच्छा आहे. आणि सगळे रेसमध्ये आहे. सगळे रेसमध्ये आहे. कोणाचं नाव आहे पुढे? आहे, सगळ्यांचंच नाव आहे. पहिले तर मी माझंच नाव पुढे करणार ना. पहिले मी माझं नाव पुढे करणार, मग सगळ्यांचं माझ्या मागे करणार. तुमची कधी पालकमंत्र्यांशी किंवा भाजपच्या मोठ्या नेत्यांशी कधी अशी चर्चा होते का शहराच्या विकासाबद्दल? होते ना, विचारतात ते आम्हाला की बा कुठे काय तुम्हाला कमी पडत आहे, कुठे निधी पाहिजे, काय पाहिजे. तसं आम्हाला पालकमंत्री साहेबांकडनं 25 लाख, कधी प्रवीणभाऊ पोटे जेव्हा होते तर त्यांच्याकडनं आम्हाला निधी भेटत होता. किंवा तुम्हाला द्यायचं आहे लेटर तुम्ही द्या आणि जे तुम्हाला कामं टाकायचे 25, 30, 50 लाखाचे ते आम्हाला निधी देतात. ओके. विचारतात. त्यामुळे आता हे असं होत होतं. हा, असं होत होतं. मागच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत काय वाटलं? असं फरक आहे, जरा वेगळं निवडणूक आहे असं काही झालं का तुमचं? मागचं निवडणूक एकदम सोपं होतं. अच्छा. सोपं होतं. पण यावेळेसचं जे निवडणूक आहे ते खूप हार्ड होतं. कशा आणि अर्थाने hard होतं? एकदम अशी खिचडी झाली होती की सगळे मागच्या वेळेस राष्ट्रवादी सक्रिय नव्हता. काँग्रेस पार्टी एवढी म्हणजे उमेदवार नव्हते त्यांच्याकडे जास्त. करेक्ट. आणि उबाटा ती पण एवढी सक्रिय ऍक्टिव्ह मोड मध्ये नव्हती. बरोबर. फक्त भाजपाच होती आणि मोदी लहर होता त्यावेळेस 2017ला. पण यावेळेस युती तुटली. युती तुटल्यामुळे सगळे आपापले उमेदवार घेऊन सगळेजण उभे होते आणि त्यामध्ये सगळं वोट डिवायडेशन झालेलं होतं. आणि काही तिकिटा न दिल्यामुळे थोडंसं वातावरण पण जरा कमी जास्त होतं. तर त्यामुळे थोडंसं विरोध. समजा तुम्हाला महापौर पद मिळालं किंवा एखाद्या स्टँडिंगचं काही पद मिळालं किंवा अजून कुठलं सभापती पद मिळालं, काय कराल या शहरासाठी तुम्ही? एकूण प्रभागाचं ठीक आहे, तुम्ही शहरासाठी काय? शहरासाठी हे करेल की शहरामध्ये क्राईम खूप वाढलेला आहे. ओके. तर जेवढे आपले चौक आहे तिथे कॅमेरे
आणि जिथे एकदम सुमसाम एरिया जसं अकोले आहे, सातुर्णा आहे, हम्म, जिथे इकडे रहाटगाव आहे हम्म, आणि गाडगेनगर आहे, त्या साईडला पूर्ण रोडवरती कॅमेरे हम्म, आणि हे आहे. आणि दुसरं की पाणी पुरवठा जो आहे हम्म, प्राधिकरण, तर तो 9 आपल्या टंक्या ज्या राहतात पाण्याचे, तर त्या टंक्या लावायच्या आहे पाणीचं सप्लायसाठी. कारण की एक दिवस नळ येतो आणि एक दिवस नळ आल्यावरही नळ 1 घंटा राहिला की लोकांना पाणी भेटत नाही. हम्म. आणि सगळेजण आमच्या इथे म्हणतात की आम्हाला सकाळचा नळ पाहिजे, एक दिवस आड नळ नाही पाहिजे. हम्म. तर म्हणून असं आहे की जे पाण्याच्या टाक्या आहे, त्या पूर्ण एरियात ज्या 9 टाक्या जर झाल्या व्यवस्थितपणे बसल्या, मग त्यानंतर हा पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. लवीना हर्षे आल्या, खरं म्हणजे त्यांना मी लव्ह स्टोरी साठी बोलावलं होतं. पण खरं तर आपलं शहरावर प्रेम असलं पाहिजे नगरसेवकांचं, आणि ती एक लव्ह स्टोरीज आहे की शहरावरही तुमचं किती प्रेम आहे, शहराबद्दल काय डिझाईन आहे, त्यांच्या बऱ्याच कॉन्सेप्ट क्लिअर आहे. कारण एक टर्म त्यांनी घेतली आहे, दुसरी टर्म त्यांची सुरू होणार आहे, आज सुरू होत आहे. 30 तारखेला महापौरांची निवडणूक आहे. महापौर कोण होते माहीत नाही असं समजू नका, ते आम्हाला माहित आहे. परंतु आम्ही तीच प्रत्येकाचं निराशा कोणाची होऊ नये म्हणून आम्ही म्हणतो की तू 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 आणि तू. पण खरी गोष्ट अशी आहे की एकूण महिला नगरसेविकांना काम करताना खूप मोठ्या समस्यांनी तोंड द्यावं लागतं. नवीन जे येतात त्यांना तर खूपच मोठी समस्या असते. कारण स्थानिक लोक रोज मतदार, विधानसभेतला लोकसभेतला मतदार कधीतरी भेटणार, परंतु हाच तर रोज सकाळी येणार, बेल वाजवणार, काय तुम्ही ते नाली ब्लॉक आहे, असा त्रास होतो का तुम्हाला कधी? होते ना, हा. होते. त्रास नाही, आता आपल्याला माहिती आहे आपण या फील्डला आहे, हम्म. तर त्याला आता त्रास नाही चांगल्या म्हणावं कसून लागेल. उत्तर द्यायला लागल्यात, त्या मुत्सद्दी झाल्यात. आणि लवीनांना आपण खूप शुभेच्छा दिल्या पाहिजे. त्यांना पुन्हा पुन्हा बोलूच. प्रभागातले जे लोक बघतात आहे, शहरातले लोक बघतात आहे, त्यांचा मोबाईल नंबर उपलब्ध आहे. तुम्ही कधी फोन करा, आमच्या कमेंट्स बॉक्सवर मध्ये जाऊन तुम्ही कमेंट्स करा. खरंच तुमचं त्यांच्या मागील 5 वर्षाचं काम आवडलं होतं का, आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे. इथं थांबू आणि कमेंट्स करत राहा. ज्यांनी शेअर केलं नाही, लाईक केलं नाही, सबस्क्राईब केलं नाही, जरूर करा. हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा. थँक्यू.